या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अत्यंत महत्त्वाची एक अपडेट जी आहे तर ती जाणून घेणार आहोत। काल सर्वांना माहिती आहे की बघा कर्जमाफी झाली 2 लाखापर्यंत, बरोबर। पण नियमित जो शेतकरी बांधव कर्ज फेडत असतो तर तशा नियमित त्यालाच आपण रेग्युलर शेतकरी म्हणतो, म्हणजे रेग्युलर कर्ज फेडणारा। तर अशा शेतकरी बांधवांना 2 लाख रुपयाचं जे आहे कर्जाचे माफीचे ते लाभार्थी ठरणार का फक्त त्यांना 50,000 रुपये अनुदानच मिळणार, यावर अजूनही क्लॅरिटी शेतकरी मित्रांमध्ये नाही। तर तीच अगदी तुम्हाला मुद्देशुद्ध पद्धतीने स्ट्रेट फॉरवर्ड सांगणार आहे, फिरून फिरून सांगणार नाही। तर मग आता प्रश्न काय आहे की हा खूप लाभार्थ्यांनी विचारला कमेंट्समध्ये पण, रेग्युलर कर्ज फेड आम्ही करणारे शेतकरी आहोत तर आम्हाला 2 लाख रुपयाची कर्जमाफी मिळणार का 50,000 रुपयेच मिळणार। आणि काल जी काही घोषणा झाली तर तिचा आणि रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा काही संबंध आहे का, तर सुरुवातीलाच सांगतो, तर त्या कर्जमाफीचा रेग्युलर शेतकरी जे काही हे करतात म्हणजे कर्ज भरत असतात तर अशा शेतकरी मित्रांचा आणि तिचा काही संबंध नाही। मी अगोदर सुरुवातीला सांगतो, तुम्ही म्हणाल असं का, तर त्याचं कारण पण सांगतो। बघा, जे रेग्युलर कर्ज भरत आहेत तर त्यांना 50,000 रुपयाचं अनुदानच मिळणार आहे, 2 लाख रुपयाचं कर्जमाफी त्यांना होणार नाही। मग आता जे आहे मी तुम्हाला अगदी सुरुवातीलाच सांगितलं, म्हणजे तुमच्या मनामधला प्रश्न पहिल्याच सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला पहिल्याच प्रश्नामध्ये मी क्लिअर केला आहे। रेग्युलर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकरी मित्रांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे, 2 लाख रुपयाचं अनुदान मिळणार नाही। कालच्या घोषणेची अपडेट सांगतोय मी, आत्तापर्यंतची सध्याची स्थिती कर्जमाफी योजनेच्या संदर्भातली सांगतो आहे। आता एक एक मुद्दे आणि नेमकं पुढे काय व्हायला पाहिजे किंवा काय घडू शकतं वगैरे याबद्दल पण मी अगदी कमीत कमी शब्दामध्ये तुम्हाला माहिती सांगतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा की काल जे कर्जमाफीची एक अट रद्द करण्यात आली ना बघा, आणि 2 लाख रुपयाची कर्जमाफी घोषित करण्यात आली, तर बरेचसे शेतकरी मित्रांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झाला। त्यांना काय वाटलं की ही जी 2 लाख रुपयाची कर्जमाफी आहे ही नियमित शेतकरी मित्रांना पण लागू होईल, तर तसं नाही। ते 2019चे जे काही कर्जमाफीमधले लाभार्थी होते ना, तर त्यांना 50,000 रुपये जे मिळणार होते 50,000, तर त्यांना 50,000 ऐवजी त्यांना 2 लाख रुपये मिळणार आहेत, कशाचे, कर्जमाफीचे। पण नियमित जो शेतकरी अगदी प्रामाणिकपणे कर्ज फेडतो आहे, अगदी इमानदारीने तो कर्ज फेडण्याचा प्रयत्न करीत आहे, आता बघा ऑब्वियसली एक गोष्ट आहे की त्या शेतकरी मित्रांचा विचार करायला पाहिजे, त्यांच्या बाजूने बोलायला पाहिजे, त्यांच्या बाजूने सरकारने विचार करायला पाहिजे की त्यांना 50,000 रुपये देणं म्हणजे त्यांच्या त्या गोष्टीचा त्यांना म्हणजे नियमित त्यांनी कर्ज फेडले किंवा त्यांचे हप्ते भरले तर त्याचे त्यांना बक्षीस आहे का ते 50,000 रुपये। खरं तर म्हणजे मी हे कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बोलतो आहे की त्यांचं जे हे आहे म्हणजे प्रोत्साहनपर अनुदान जे आहे 50,000 हे वाढलं पाहिजे ऑब्वियसली, कारण एक न भरणारा त्याला 2 लाख रुपयाचं तुम्हाला हे मिळतं आहे, म्हणजे अनुदान आपलं कर्जमाफी होती आहे। पण या शेतकरी मित्र तो पण शेतकरीच आहे ना, मग त्या शेतकरी मित्राला 50,000 रुपयाचं अनुदान द्यायला पाहिजे का नाही, तर सध्याची परिस्थिती मात्र अशीच आहे। त्यामुळे या 50,000 रुपयाचं अनुदान जे आहे तर याची वेगवेगळ्या स्तरावरून जे आहे जे काही शेतकरी नेते आहेत तर त्यांचं पण म्हणणं आहे की हे जे प्रोत्साहन जे आहे 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान हे 50,000 ऐवजी जे आहे वाढलं पाहिजे। मग किती वाढलं पाहिजे त्या संदर्भात पण मी बोलणार आहे। पण थोडक्यात काय, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे सध्याच्या अपडेटनुसार। कालची सर्व अपडेट धरून बोलतो आहे, मग आता तुम्ही त्याच्यामध्ये एक्सेप्शन आणू नका। पुढे बघा, मग आता तुमचा प्रश्न असा परत राहिला का, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना म्हणजे रेग्युलर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाचे कर्जमाफीचा फायदा होणार आहे का, तर उत्तर मी तुम्हाला अगदी फिरून फिरून देत नाही, उत्तर स्पष्ट दिलं आहे, नाही। आता दुसरा प्रश्न तुमचा बघा, म्हणजे तुमचे प्रश्न क्लिअर व्हावे त्यासाठी हा व्हिडिओ आहे, म्हणजे तुमच्या मनामध्ये प्रश्नच राहायला नाही पाहिजे, आणि जर असेल तर ऑब्वियसली तुम्ही कमेंट्समध्ये विचारा, त्यावर पण मग मी बोलेल। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान वाढलं पाहिजे, सर्वात महत्त्वाचा मुद्दा। का बरं, कारण की बघा ना 50,000 रुपये त्यांना फक्त जर का प्रोत्साहन अनुदान मिळत असेल तर त्याचा काही उपयोग नाही त्यांना। किमान बघा 1 ते 1.5 लाख रुपये द्यायला पाहिजे, नाही तर अन्यथा सरसकट कर्जमाफी केली पाहिजे। म्हणजे याचा अर्थ काय झाला आहे, सरसकट कर्जमाफी आत्तापर्यंत पण लागू झालेली नाही बरं का। बऱ्याचशा लोकांना असं वाटतं आहे, बऱ्याचशा शेतकरी मित्रांना पण असं वाटतं की सरसकट कर्जमाफी लागू झाली की काय, तर नाही। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकरी मित्रांना अजूनही अडचण आहे, 50,000 रुपयेच त्यांना मिळणार आहेत प्रोत्साहनपर भत्ता म्हणून। तर ते जे अनुदान आहे ते वाढलं पाहिजे, ते किती वाढलं पाहिजे, ते 1 ते 1.5 लाख वाढवा, नाही तर सरसकट कर्जमाफी करा। चांगली गोष्ट आहे 2019च्या जे काही लाभार्थी होते कर्जमाफीचे तर त्यांना
50,000ऐवजी त्यांना तुम्ही 2 लाख रुपयाची त्यांना जे आहे कर्जमाफी त्यांच्यासाठी लागू केली, चांगली आहे. पण नियमित जे कर्ज फेडत असतात त्या शेतकरी मित्रांच्या संदर्भात शासनाने का स्टँड घेतला नाही हे मला काही समजायला म्हणजे काही हेच कळतच नाही आहे. तर माझ्या मते नक्कीच त्यांना जे आहे प्राधान्य दिलंच पाहिजे. बघा, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना जे जे शेतकरी मित्र आहेत तर त्यांच्यामध्ये तर मग चुकीचा अर्थ जात आहे ना. कसा चुकीचा जात आहे बघा, की आम्ही रेग्युलर कर्ज भरत आहोत, मग आम्हाला 50,000 रुपयेच काय बरं अनुदान दिलं जात आहे? मग ती काय चूक आहे का? म्हणजे नियमित कर्ज फेडले ही काय चूक आहे का? असा माझ्या मनात, माझी भावना नाही फक्त, तर जे नियमित कर्ज फेडतात अशा शेतकऱ्यांची भावना आहे. त्यामुळे हे तर कालचा निर्णय तर फारच चांगला आहे, त्याचं कौतुक केलं पाहिजे, त्याचं समर्थन केलं पाहिजे. पण नियमित हप्ते भरणारे, नियमित कर्ज फेडणारे शेतकरी यांच्या संदर्भात पण त्यांचं पण प्रोत्साहनपर अनुदान वाढलं पाहिजे. 50,000 रुपये हे पुरेसे नाहीत. त्यांना एक तर सरसकट त्यांना पण तुम्ही याच्यामध्ये घ्या ना, नाही तर त्यांचं अनुदान वाढवा प्रोत्साहनपर. त्यामुळे 50,000 रुपयाच्या अनुदानावर परत राज्य शासनाने विचार करावा आणि ते अनुदान त्यांचं वाढवावं. या व्हिडिओच्या माध्यमातून बघा, तुमच्या मनामधला जो मुद्दा होता तो अगदी मी कमेंट्समध्ये विचारलेला अगदी स्पष्टपणे तुम्हाला तुमच्या पुढे मांडलेला आहे. जर तुम्ही रेग्युलर कर्ज फेडणारे शेतकरी असाल तर तुम्हाला कालच्या 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. राहिला मुद्दा तर तुम्हाला किती रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार, तर त्याचं उत्तर आहे फक्त 50,000 रुपयाचं. आता त्याच्यामध्ये बी काही अटी शर्ती आहेत का? हो, मी त्यावर सविस्तर बोलेल, जास्त मला व्हिडिओ मोठा करायचा नाही. पण एक्झॅक्टली तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं होतं. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य शासनाला पण विनंती आहे की रेग्युलर जे कर्ज फेडतात तर त्या शेतकरी बांधवांचा पण विचार व्हायला पाहिजे. आणि फक्त विचारच व्हायला नाही पाहिजे, तर त्यांचं अनुदान यावर एक सकारात्मक जे आहे तोडगा निघाला पाहिजे आणि त्यांचं अनुदान वाढलंच पाहिजे. म्हणजे प्रोत्साहनपर जे अनुदान 50,000 द्यायला तर त्याऐवजी 1.5 लाख, किमान 1.5 लाख इथपर्यंत तरी त्यांचं अनुदान जायला पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, काही अडचण असेल किंवा काही तुमच्या मनामध्ये जर या संदर्भात काही तुमची प्रतिक्रिया असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही नक्की कळवू शकता. धन्यवाद.